आज एक लक्षात घ्या, सोशल मीडियाची ताकद फार वाढली आहे। हा जो मेनस्ट्रीम मीडिया आहे ना, याच्यापेक्षा सोशल मीडिया मोठा झालाय। कारण आपल्यापैकी सगळे लोक मोबाईलवरच पाहतात आणि मग व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी चालू झाली आहे। त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे काही ग्रॅज्युएट आहे ज्यांना रोज एक खोटा व्हॉट्सअप तयार करून पाठवायची सवय आहे। आता हे इतके खोटारडे लोक आहेत, काल रॉयटर नावाच्या विदेशी एका संस्थेने महाराष्ट्रातनं महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार सांगितलं। लगेच इकोसिस्टीम सुरू झाली। मग उद्धव ठाकरे बोलले, मग नाना पटोले बोलले, मग यांचे सगळे बोलले। सुदैवाने संध्याकाळी महिंद्रानीच त्या ठिकाणी सांगितलं, आम्ही कुठे जाणारच नाही आहोत, उलट आम्ही निर्णय केलाय पुण्यामध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक, नाशिकमध्ये 2,400 कोटीची गुंतवणूक आणि विदर्भामध्ये 1,200 कोटी रुपयाची गुंतवणूक आम्ही आता करतो आहोत। आम्ही जी गुंतवणूक करतो आहोत ती महाराष्ट्रातच करतो आहोत। पण आपल्याला माहिती असतं ना, ते काही लहान पोरं असतात, दगड मारून पळतात, पुन्हा येतात, पुन्हा दगड मारून पळतात, पुन्हा येतात, पुन्हा दगड मारून पळतात। अशी परिस्थिती महाविकास आघाडीची आहे। रोज एक खोटं टाकून द्यायचं, संध्याकाळपर्यंत आपण उत्तर देत राहायचे, दुसऱ्या दिवशी दुसरं खोटं। यांना कोणी पलटून विचारत नाही। माझं तर म्हणणं आहे की या ठिकाणी अशा प्रकारचा नरेटिव्ह देऊन महाराष्ट्राची बदनामी केल्याबद्दल महाराष्ट्राची माफी यांनी मागितली पाहिजे। रोज बदनाम करतात, रोज इथल्या इन्व्हेस्टरला डिस्टर्ब करतात, पण यांनी किती डिस्टर्ब केलं। महाविकास आघाडीच्या काळामध्ये गुंतवणुकीमध्ये जो महाराष्ट्र 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर गेला होता, पुन्हा एकदा त्याला पहिल्या क्रमांकावर आणण्याचं काम हे आम्ही या ठिकाणी केलं। आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केवळ पुण्यामध्ये नाही तर मराठवाड्यात आणि विदर्भात देखील आणण्याचं काम आम्ही करून दाखवलं। आज हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक अगदी गडचिरोली पर्यंत देखील त्या ठिकाणी येते आहे। हे आपल्या सरकारने केलंय। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका। फक्त देशोन्नती न्यूजवर।